स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका आणखी नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण डोमेशियल प्रमाणपत्र म्हणजेच त्याला आपण अधिवास प्रमाणपत्र असं म्हणतो, हे ऑनलाईन प्रमाणपत्र कसं काढायचं या हिशोबाने माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम तुम्हाला याचं गुगलवर आणि सर्च करायचं आहे. तुम्हाला आपले सरकार आपले सरकार या वेबसाईटवर तुम्हाला आल्यानंतर इथे तुम्हाला या पहिल्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं अकाउंट ओपन करायचं आहे. जर तुम्ही नवीन युजर असाल तुम्हाला ते न्यू युजर रजिस्टर हिअर या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला ऑप्शन 1 चूज करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे खाली तुमचा जिल्हा निवडायचा आहे. नंतर तुम्हाला ते मोबाईल नंबर टाकायचा आणि सेंड ओटीपीवर क्लिक करायचं आहे. ओटीपी इथे एंटर केल्यानंतर तुम्हाला ते चेक युजर नेम इथे तुम्हाला एक तुमचं युनिक युजर नेम ऍड करायचं आहे. तुम्ही तुमचा आधार नंबर सुद्धा टाकू शकता आणि त्यानंतर तुम्हाला ते चेक युजर नेमवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, यू कॅन यूज दिस युजर नेम म्हणजे आता तुम्ही जे युजर नेम एंटर केलं आहे ते तुम्ही वापरू शकता. इथे तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ते तुमचा एक पासवर्ड तयार करायचा आहे. नंतर तुम्हाला तुमचं नाव एंटर करायचं आहे. इथे नाव ऑटोमॅटिकली मराठीमध्ये येऊन जाईल. नंतर तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ एंटर करायची आहे आणि तुम्हाला आय ऍक्सेप्ट वर क्लिक करून तुम्हाला रजिस्टर करायचं आहे. मित्रांनो, लॉग इन केल्यानंतर आता तुमच्यासमोर हे डॅशबोर्ड ओपन झाला आहे. इथे तुम्हाला लेफ्ट साईडला यायचं आहे आणि इथे तुम्हाला चूज करायचं आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंट. इथे रेव्हेन्यू डिपार्टमेंट तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सब डिपार्टमेंट मध्ये रेव्हेन्यू सर्व्हिसवर क्लिक करायचं आहे आणि आता तुम्हाला यामध्ये एज, नॅशनॅलिटी अँड डोमेशियल सर्टिफिकेट या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि प्रोसीड बटनवर क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला सर्व्हिस लिस्टवर क्लिक करायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला एज, नॅशनॅलिटी अँड डोमेशियल सर्टिफिकेट या पहिल्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, इथे तुम्हाला डॉक्युमेंट दाखवत आहे. प्रूफ ऑफ आयडेंटिटी मध्ये तुम्हाला एक आधार कार्ड द्यायचं आहे. ऍड्रेस प्रूफ मध्ये तुम्ही याला आधार कार्ड आणि रेशन कार्ड अप्लाय करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अदर डॉक्युमेंट मध्ये तुम्ही रेशन कार्ड देऊ शकता. तसेच तुम्हाला एज प्रूफ, जर तुम्ही मायनर असाल तर तुम्हाला इथे एज प्रूफ द्यावं लागेल आणि जर इथे रेसिडेन्स प्रूफ मध्ये तुम्हाला, जर तुम्ही शहरी भागामध्ये राहत असाल तर तुम्ही तलाठी दाखला किंवा मग तुम्ही महानगरपालिकेचा दाखला अपलोड करू शकता आणि जर तुम्ही गावामध्ये राहत असाल तुम्हाला ग्रामसेवकाचा दाखला इथे अपलोड करावा लागेल. आता तुम्हाला खाली यायचं आहे आणि कंटिन्यू या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते सर्टिफिकेट नेमवर क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला सेकंड नंबरचा ऑप्शन चूज करायचा आहे, सर्टिफिकेट ऑफ एज, नॅशनॅलिटी अँड डोमेशियल. नंतर तुम्हाला इथे सॅल्युटेशन, तुम्ही कुमार आहात, मिस्टर आहात, मिसेस श्रीमती, ते तुम्हाला चूज करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे मिस्टर चूज करायचं आहे. नंतर तुमच्या वडिलांचं नाव इथे एंटर करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ऑक्युपेशन चूज करायचं आहे, तुम्ही काय करतात. जर तुम्हाला ऑक्युपेशन माहित नसेल तुम्ही डायरेक्ट अदर ऑप्शन इथे चूज करू शकता. नंतर तुम्हाला इथे आधार नंबर एंटर करायचा आहे. नंतर तुम्हाला इथे रेसाइड ऍट प्रेझेंट ऍड्रेस म्हणजे तुम्ही ज्या पत्त्यावर किती वर्षापासून राहता ते तुम्हाला चूज करायचं आहे. नंतर तुम्हाला ते तुमचा ऍड्रेस एंटर करायचा आहे. जिल्हा, तालुका तुम्हाला चूज करायचा आहे आणि तुम्हाला ते पिनकोड एंटर करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला बेनिफिशियरी डिटेल म्हणजे जर लाभार्थी हा मुलगा असेल तर तुम्हाला तिथे मुलाचा एंटर करायचा आहे किंवा मुलीचा एंटर करायचा आहे आणि जर लाभार्थी हा स्वतः असेल तर तुम्हाला त्याचा आधार नंबर एंटर करायचा आहे. इथे इयर ऑफ रेसिडेन्स ऍट करंट ऍड्रेस, तुम्ही किती वर्षापासून कोणत्या वर्षापासून तिथे राहतात हे तुम्हाला चूज करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ते ऍप्लिकन रिसाइडिंग इन महाराष्ट्र मिनिमम 15 वर्ष, आपण इथे 20, याचा अर्थ असा आहे की तुम्ही 15 वर्षापेक्षा जास्त महाराष्ट्रामध्ये रहिवासी असले पाहिजे. त्यामुळे तुम्हाला इथे 15 वर्षाच्या वर तुम्हाला इथे वर्ष एंटर करायचं आहे आणि नंतर तुम्हाला इथे रिलेशन ऑफ ऍप्लिकंट विथ बेनिफिशियरी, वर जो अर्जदार आहे त्याचं बेनिफिशियरी सोबत नातं काय आहे. जर तो स्वतः असेल तर तुम्ही इथे सेल्फ घ्यायचं आणि जर अर्ज करणाराचा हा मुलगा असेल, बेनिफिशियरी मुलगा किंवा मुलगी असेल तर तुम्हाला इथे चूज करायचं आहे. आता मी इथे सेल्फ चूज करतो. त्यानंतर तुम्हाला बेनिफिशियरीचा मोबाईल नंबर टाकायचा आहे म्हणजे जो लाभार्थी आहे त्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे तुम्हाला आणि नंतर तुम्हाला बर्थ ऍड्रेस इज अबाव म्हणजे तुम्ही जो वर ऍड्रेस दिलाय तो तुमचा जन्माचा ऍड्रेस आहे का, यस असेल तर तुम्ही यस करायचा, अदरवाईज नो करायचा. त्यानंतर तुम्हाला ते एज्युकेशन डिटेल टाकायची आहे. जो अर्ज करत आहे त्याची तुम्हाला एज्युकेशन डिटेल भरायची आहे लाभार्थ्याची. नंतर तुम्हाला इथे बोर्ड चूज करायचं आहे, तुमचं बोर्ड कोणतं आहे. नंतर तुम्ही इथे
ऍडमिशन इयर, तुम्ही कोणत्या वर्षी त्या डिग्रीला किंवा मग एज्युकेशनला ऍडमिशन घेतली होती, तुम्ही ज्या वर्षी ऍडमिशन घेतली असेल, सपोज तुम्ही ग्रॅज्युएशनला असाल, तुम्ही ग्रॅज्युएशनला कोणत्या वर्षी ऍडमिशन घेतली ते तुम्हाला चूज करायचं आहे. नंतर तुमचं कम्प्लीट इयर चूज करायचं आहे, तुम्ही कोणत्या वर्षी तुमचं पदवी कम्प्लीट केली आहे, आणि त्यानंतर तुम्हाला ते इन्स्टिट्यूटचं डिटेल म्हणजे तुम्हाला तुमच्या कॉलेजचं नाव एंटर करायचं आहे. आता तुम्हाला इथे ऍड वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला पुन्हा एकदा खाली यायचं आहे आणि आता तुम्हाला इथे हॅज बेनिफिशियरी मायग्रेटेड फ्रॉम अ डिफरंट स्टेट, म्हणजे जो लाभार्थी आहे तो दुसऱ्या स्टेटमधून इकडे आलाय का महाराष्ट्रामध्ये, इथे आपल्याला नो चूज करायचा आहे. त्यानंतर वेदर ऍप्लिकंट बेनिफिशियरी ऑफ गव्हर्नमेंट स्कीम इन अदर डिस्ट्रिक्ट, म्हणजे लाभार्थी जो आहे तो दुसऱ्या जिल्ह्यातल्या काही स्कीमचा लाभ घेते का, इथे तुम्हाला नो क्लिक करायचा आहे. नंतर रिझन म्हणजे तुम्हाला हे सर्टिफिकेट कशासाठी हवं आहे, आपण इथे एज्युकेशन एंटर करणार आहोत. आणि त्यानंतर तुम्हाला इथे खाली आय ऍक्सेप्ट वर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला सेव्ह वर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, आता हा फॉर्म जो आहे तो सेव्ह झाला सक्सेसफुली. आता तुम्हाला इथे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे. इथे चूज फाईलवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे एक फोटो अपलोड करायचा आहे. फोटो हा तुमचा 160 बाय 220 पिक्सल मध्ये असला पाहिजे, तसा तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे. नंतर तुम्हाला खाली यायचं आहे, प्रूफ ऑफ आयडेंटिटी मध्ये तुम्हाला आधार कार्ड अपलोड करायचं आहे. अपलोड फाईल क्लिक करायचं आहे आणि चूज फाईल मध्ये तुम्हाला इथे आधार कार्ड अपलोड करायचं आहे. मॅक्झिमम 75 ते 500 GB मध्ये तुम्हाला हे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. नंतर तुम्हाला प्रूफ ऑफ ऍड्रेस मध्ये पुन्हा एकदा आधार कार्ड तुमचं अपलोड करायचं आहे. चूज फाईल क्लिक करून तुम्हाला पुन्हा एकदा तुमचं आधार कार्ड जे आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे अदर डॉक्युमेंट मध्ये तुम्ही इथे राशन कार्ड जे आहे ते अपलोड करू शकता. नंतर तुम्हाला ते एज प्रूफ, जर तुम्ही मायनर असाल तर तुम्हाला अपलोड करायचं आहे, अदरवाईज ते सोडून द्यायचं. त्यानंतर तुम्हाला ते रेसिडेन्स प्रूफ मध्ये, जर तुम्ही शहरी भागामध्ये राहत असाल तर तुम्हाला रेसिडेन्स प्रूफ ऑफ तलाठीचा दाखला किंवा तुम्हाला महानगरपालिकेतून तुमचा रहिवासी दाखला इथे जो आहे तो तुम्हाला अपलोड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला अदर डॉक्युमेंट मध्ये आधार कार्ड अपलोड करायचं आहे. अदर डॉक्युमेंट मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा रहिवासी दाखला अपलोड करायचा आहे आणि सेल्फ डिक्लेरेशन म्हणजे स्वघोषणापत्र, आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये याची लिंक तुम्हाला दिलेली आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता. मित्रांनो, सेल्फ डिक्लेरेशन मध्ये तुम्हाला इथे अर्जदार म्हणजे बेनिफिशियरी तुम्हाला इथे फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला ते मी म्हणजे इथे अर्जदार तुम्हाला नाव लिहायचं आहे, वडिलांचं नाव लिहायचं आहे, तिथे आधार क्रमांक, व्यवसाय आणि राहणार कुठे हा तुम्हाला पूर्ण अर्ज भरायचा आहे. आणि स्वघोषणापत्र जिथे आपण आणि स्वघोषणापत्राच्या ठिकाणी तुम्हाला हे अपलोड करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली येऊन अपलोड डॉक्युमेंटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. डॉक्युमेंट जे आहे ते पूर्णपणे अपलोड झाले. आता तुम्हाला ओके वर क्लिक करायचं आहे आणि खाली तुम्हाला इथे चार्जेस दिसत आहे. आता तुम्हाला इथे 69 रुपये जे आहे ते तुम्हाला चार्जेस जे आहे ते तुम्हाला पैसे भरायचे, ते तुम्हाला क्रेडिट डेबिट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. इथे पे गव्हर्नमेंटवर क्लिक करायचं आहे. नंतर प्रोसीड फॉर पेमेंटवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला आता इथे QR कोड चूज करायचा आहे, भीम UPI चूज करायचा आहे आणि तुम्हाला इथे भीम UPI क्लिक करून तुम्हाला इथे 69 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला होम टॅबवर यायचं आहे आणि इथे तुम्हाला होम टॅबवर आल्यानंतर तुमचं जे डॉक्युमेंट आहे ते अप्रूव्ह झालं असेल तर तुम्हाला इथून ते डॉक्युमेंट डाउनलोड करता येते. अशा प्रकारे तुम्ही जे आहे डोमिसाइल प्रमाणपत्र घर बसल्या डाउनलोड करू शकता. पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.